विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं हायकमांडकडे पाठवलेली आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, रावसाहेब दानवे पंकजा मुंडेंच्या नावाचा याच्यामध्ये समावेश आहे। महत्त्वाची बातमी, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं हायकमांडकडे पाठवलेली आहेत। रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेंच्या नावाचा याच्यामध्ये समावेश आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहताय। विधान परिषदेचे उमेदवार कोण असतील याच्या संदर्भातला निर्णय 1-2 दिवसांमध्ये होऊ शकतो अशी माहिती जी आहे ती भाजपचे नेते मंडळी यांच्याकडून दिली जाते आणि आता 18 नावं पाठवण्यात आलेली आहेत। त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं हायकमांडकडे पाठवली आहेत। रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेंच्या नावाचा याच्यामध्ये समावेश आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। 12 तारखेला या 11 जागांसाठी निवडणुका होत आहेत आणि 12 तारखेला विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी निवडणुका होत असताना त्याच दिवशी निकाल जो आहे तो लागणार आहे आणि आता उमेदवार नेमके कोण असतील, कुठल्या पक्षाचे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेंच्या नावाचा याच्यामध्ये समावेश आहे अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपने 18 नावं दिल्लीला पाठवलेली आहेत। त्याच्यामुळे या 18 पैकी आता कुणाची निवड होते याचा निर्णय हायकमांड जो आहे तो घेणार आहे। मात्र 18 नावांमध्ये रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश आहे। पुन्हा एकदा जाऊयात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। गजानन, नक्कीच भाजपनं 5 जागांसाठी 18 नावं हायकमांडकडे पाठवलेले आहे आणि 18 नावांमध्ये रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यासह वेगळ्या भागातून, विदर्भातून काही नावं आहे, पश्चिम महाराष्ट्रातून काही नावं आहे, कोकणातून काही नावं आहे, खानदेशातून काही नावं आहे, अशा प्रकारचे हे नावं पाठवलेले आहे। भौगोलिक विचार त्यासोबतच सामाजिक समीकरणं पाहून हायकमांड याबाबत निर्णय घेणार आहे आणि यासाठी 18 नावं हायकमांडकडे पाठवलेले आहे भाजपनं। एक जागा जी आहे ती मित्रपक्षाला देण्याची तयारी सुरू आहे भाजपची। त्यामध्ये जानकर असो किंवा सदाभाई खोत असो यांच्या गटाला एक जागा जी आहे ती या ठिकाणी दिली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। त्यासोबतच 2 जागा अजितदादा गट आणि 2 जागा शिंदे गट, अशा एकूण 10 जागा ज्या आहे त्या महायुती लढण्याच्या तयारीत आहे। त्या प्रकारची तयारी केलेली आहे आणि दादा गटाचे उद्या नावं फायनल होणार आहे पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीमध्ये। भाजपचेही हायकमांडकडून जवळपास उद्यापर्यंत नावं जे आहे ते फायनल होऊन येणार आहे। त्यासाठी 18 नावं जे आहे ते प्रदेश भाजपकडनं दिल्लीत पाठवण्यात आलेले आहे। शिंदे गटाचे नावं उद्यापर्यंत फायनल होणे ठीक नक्कीच। त्याच्यामुळे आता नावं जी फायनल होत आहेत त्याच्यामध्ये कुणाकुणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद गजानन।